रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे समोर येत आहे। महाराष्ट्र सरकार या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या निवडीचा पुनर्विचार करणार। पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर। आज सकाळपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून सरकारमधील अनेक आमदार आणि मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। रायगडचा पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची निवड झाली होती आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती। महायुतीतील रस्सीखेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे यांचे नाव पुढे येत होतं। त्याचबरोबर रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेना शिंदे गटाकडे राहावं याकरिता भरतशेठ गोगावले यांचे नाव देखील रायगडचे पालकमंत्री पदासाठी पुढे येत होतं। महायुतीतल्या वादानंतर रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे। आता या जागांवर कोणाच्या नावाची वर्णी लागते याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे।